लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त येवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नगरपालिका यांच्या वतीने येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती। सजवलेल्या पुतळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। या प्रसंगी समाजबांधव, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, सामाजिक व धार्मिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले। जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। आज मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 321वी जयंती या ठिकाणी आम्ही येवला तालुक्यातील समाज बांधव, मित्र परिवार, सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी ही अहिल्यादेवी होळकर घाटावरती ही जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे। अहिल्यादेवी होळकरांचे 331वी जयंती निमित्तानं मी महाराष्ट्रातील व तालुक्यातील, नाशिक जिल्ह्यातील सर्व तमाम बांधवांना, सर्व समाज बांधवांना या ठिकाणी मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा या ठिकाणी घाटावरती या ठिकाणी पुतळा बसवलेला आहे। या निमित्तानं मी या ठिकाणी लोकप्रतिनिधींना विनंती करू इच्छितो की या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांच्या घाटाचं सुशोभीकरण करावं, जेणेकरून जास्तीत जास्त समाज, तालुक्यातील जनता या ठिकाणी चांगल्या प्रकारचा लाभ घेईल अशी मी या ठिकाणी लोकप्रतिनिधींना विनंती करतो। आणि आज पुन्हा एकदा मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना, सर्व जनतेला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 301वी जयंती या निमित्तानं येवला नगरपालिका, त्याचप्रमाणे येवला ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते, अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि आम्ही सगळ्यांनी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केलेली। भुजबळ साहेबांनी ह्या ठिकाणी हा अंगणगाव येथे घाट बांधून अहिल्यादेवींचा या ठिकाणी पुतळा बसवण्यात आलेला आहे। दरवर्षी सालाबाद प्रमाणे यावर्षी पण अहिल्यादेवींची पुण्य जयंती आम्ही सगळे साजरी करत आहोत आणि जास्तीत जास्त या ठिकाणी हे स्मारक कसं चांगलं होईल, भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आणखी आम्ही चांगला असा प्रयत्न करू। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र, अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।